स्थानिक भूतेश्वर चौक पुलाचे आणि पन्नालाल नगर मोठ्या नाल्याचे संरक्षण कठडे लोखंडी पाईप तुटल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती। या भागात मिलिंद बांबल नगरसेवक असताना संपूर्ण परिसरात सुंदर असे काँक्रिटीकरण रस्ते झाले आहे। पन्नालाल बगीचा भागातील नागरिकांना येण्या जाण्यासाठी तसेच बाहेरील नागरिकांना पन्नालाल बगीचाच्या परिसरात येण्या जाण्यासाठी हाच प्रमुख मार्ग आहे। मोठ्या प्रमाणात वाहतूक या रस्त्यावर असते। परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक, लहान मुले येण्या जाण्यासाठी याच मार्गाचा वापर करतात। रात्रीच्या वेळेस अडचण होते। नाल्याकाठी रस्त्याचे कठडे लोखंडी पाईप पूर्ण तुटल्याने मोटरसायकलवाले कोणी नाल्यामध्ये पडून मोठा अपघात होऊ नये, जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण पावसाळ्यात नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी असते। तरी महानगरपालिकेने या गंभीर समस्येची दखल घेऊन नाल्याकाठी तुटलेले कठडे लोखंडी पाईप तातडीने दुरुस्त करावे किंवा नवीन लावावे। तसेच शिलांगण रस्त्यावर भूतेश्वर चौकातील नाल्याचे संरक्षण कठडे तुटले असल्याने पावसाळ्यात रात्रीच्या वेळेस दुर्घटना होण्याची शक्यता आहे। या रस्त्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते। चौकातील पुलाचे दोन्ही बाजूचे कठडे तुटले असल्याने अनेक वेळा येथे अपघात झाले आहेत। तरी या जागेवर कठडे त्वरित दुरुस्त करावे किंवा नवीन लावावे अशी मागणी मनपाचे माजी स्थायी समिती सभापती मिलिंद बांबल यांनी मनपा शहर आयुक्त प्रवीण आष्टीकर, शहर अभियंता रवींद्र पवार, मध्य झोनचे सहाय्यक आयुक्त नंदकिशोर टिखिले, उप अभियंता प्रमोद इंगोले यांना पाठवलेल्या निवेदनात केली होती। तातडीने दुरुस्ती न केल्यास मध्य झोन सहाय्यक आयुक्त आणि उप अभियंताला घेराव करण्याचा इशारा सुद्धा दिला होता। घटनेचे गांभीर्य पाहता मनपाने तातडीने दखल घेऊन भूतेश्वर चौकातील मोठ्या नाल्याचे पुलाचे कठडे आणि पन्नालाल नगर नाल्याकाठी रस्त्याच्या बाजूचे कठडे दुरुस्तीला सुरुवात झाली। अनेक महिन्यापासून असलेली गंभीर समस्या तक्रार केल्यावर तातडीने सोडविल्याबद्दल माजी स्थायी समिती सभापती मिलिंद बांबल यांचे नागरिक अभिनंदन केले आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।